सातपूरच्या शिवाजीनगर परिसरात एका महिलेचा अपघात होऊन डोक्याला मार लागल्याने त्यांना सातपूरच्या संजीवनी हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। त्यानंतर अत्यावश्यक सेवेकरता त्या महिलेला संकल्प हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आल्यानंतर परंतु सोनोग्राफी MRI अशा विविध टेस्ट केल्यानंतर देखील रुग्णाच्या तब्येतीची स्थिती न सुधारल्याने डॉक्टरांनी नाविलाजाने त्या पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवले। परंतु पेशंटची हालचाल होत नसून व्हेंटिलेटरवर फक्त श्वासोच्छ्वासच चालू असल्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांनी संकल्प हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर फक्त बिल काढण्यासाठीच आमचं पेशंट हॉस्पिटलमध्ये भरती करून ठेवल्याचा आरोप केला आहे। तर दुसऱ्या बाजूने संकल्प हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपाचे खंडन केले आहे। त्यांनी सांगितले की डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने मेंदूची क्षमता कमी झाल्याने रुग्णाची तब्येत खालावली आहे।